अमरावतीमध्ये एका दुकानामध्ये देशी कट्ट्यातून फायरिंग करण्यात आलं। जयस्थान चौकातील जय भोले पान सेंटर दुकानातली ही घटना आहे। फायरिंग करून 3 अज्ञात व्यक्ती तिथून पसार झाले आणि आता सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। ही सध्या दृश्य आपण पाहतोय। 3 अज्ञात आरोपी या दुकानामध्ये आले। दुकानात काहीतरी विचारणा करत होते आणि तेव्हाच एकाने बंदूक काढून फायरिंग केलं। त्यानंतर तिघांनी तिथून पळ काढला। या घटनेची माहिती कळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्यासह सहपोलीस सुद्धा घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 आरोपी दिसतात। त्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे। संध्याकाळी साधारणपणे 1 तासाभरापूर्वी त्यांच्याकडं हे गुरुबक्ष मंगलानी हजर नव्हते, परंतु दुकानावर ते विकी मंगलानी आहे का असं विचारत 3 मुलं आतमध्ये आली आणि विकी मंगलानी का आहे असं विचारत त्यांनी मग त्यांना तो काही विकी मंगलानी अभी नाही आहे तो बुलाव किंवा अशा पद्धतीचं हे करून मग तो नाही आहे तर कुठं गेला काय गेला असं म्हणत विकी नाही अशा कारणावरून तो त्याला बोलवा आणि मग यांना धमकावण्यासाठी एका गावठी कट्ट्यामधून फायर केलेला आहे। 3 इसम होते आणि नंतर ते लगेच पळून गेले। प्रतिनिधी छगन जाधव यांच्याकडून तपशील घेऊया। छगन, हे तिघं नेमके कोण होते समजू शकलेलं आहे का? पोलिसांच्या हाती याबाबत काही माहिती लागली आहे का? आता रिधी, अमरावती शहरातलं जयस्तंभ चौक म्हणजे हे मध्यावस्थित असलेलं अमरावतीचा चौक आहे आणि या ठिकाणी सकाळी असेल किंवा रात्रीच्या वेळी देखील मोठी नागरिकांची गर्दी या ठिकाणी असते, कारण या लगतच रेल्वे स्टेशन देखील आहे अमरावतीचं आणि या चौकात ही घटना घडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे। जी छगन, काही तांत्रिक अडचणी येत आहे, बहुधा तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण ही सध्या दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय। सीसीटीव्ही फुटेज या परिसरातल्या पुढारी न्यूजच्या हाती आलेला आहे, ज्यामध्ये हे 3 आरोपी आपल्याला पाहायला मिळतात। फायरिंग केलं आणि ते तिघही तिथून पळून गेलेत। आता सध्या पोलीस या तिघांचाही शोध घेत आहेत। Thank you.